नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. उद्या पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी. राजेश्वर मंदिरासह शहरातील शिवमंदिरात होणार शिव आराधना. दर्यापूरनंतर अकोल्यात काँग्रेसला बसणार धक्का. पंजा सोडून डॉक्टर अभय पाटील धनुष्यबाण घेणार का हाती? केळी पिकाला योग्य भाव द्या, उत्पादकांची मागणी. सध्याच्या भावातून उत्पादन खर्च निघणे कठीण. महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्याला 4 लाखाची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली. पुसद येथील विद्युत भवनातील निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली. नगरसेवक गिरीश गोखले यांच्या पुढाकाराने एसटी स्मार्ट कार्ड शिबिर स्वतंत्रता दिनानिमित्त आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असा योग सोमवारी जुळून आलेला आहे. अकोला शहराचे ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरासह शहरातील तसेच जिल्ह्यातील विविध शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. शिवभक्तांसाठी श्रावण महिना पर्वणी असते. पहिल्या श्रावण सोमवारपासून शिवाला जलाभिषेक, दुग्धाभिषेक केला जातो. सोमवारी नागपंचमी असल्याने बाजारात लाया, फुटाणे, नारळ, नागाच्या पूजेसाठी लागणारे फोटो मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. ग्राहक तयारी करीत आहेत. तसेच शिवाला प्रिय असणारी बेलाची पाने देखील उपलब्ध आहेत. 108 बेलाचा पुडा 20 ते 25 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. ग्राहक रविवारपासून तयारी करीत आहेत. श्रावण महिन्यातील शिव आराधना केली जाते. शहराचे ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरासह विविध शिवमंदिरात भाविकांची गर्दी राहणार आहे. हर हर महादेवचा जयघोष केला जाणार आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दर्यापूरमधील काँग्रेसचे 19 नगरसेवक फोडले. दर्यापूरनंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. अकोल्यात काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या अभय पाटलांसोबत एकनाथ शिंदे यांचा खास माणूस ॲडव्होकेट निलेश देशमुख यांनी भेट घेतली. डॉक्टर अभय पाटील यांच्या टॉवर चौकातील निवासस्थानी भेट झाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या कार्यपद्धतीमुळे नाराज डॉक्टर अभय पाटील मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर अभय पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर डॉक्टर अभय पाटील हे समर्थकांसह बैठक घेऊन मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. परंतु या बैठकीआधी त्यांनी ॲडव्होकेट निलेश देशमुख यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 2 तास बैठक झाली. त्यांनी एकत्र जेवण देखील केलं. त्यामुळे या डिनर डिप्लोमसीची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. दोन्ही नेत्यांची बैठक झाल्याने शिंदे गटाला मोठा राजकीय मासा गळाला लागल्याचे बोलले जात आहे. डॉक्टर अभय पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये झालेल्या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत थोडक्यात मतांनी हरलेल्या डॉक्टर अभय पाटलांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून पक्षाची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. आता डॉक्टर अभय पाटील हे पुढील 2 दिवसात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून शिंदे सेनेला एक आश्वासक चेहरा मिळाल्यास जिल्ह्यात मदत होईल. हिवरखेड भागातील शेतकऱ्यांना कपाशी पीक येईपर्यंत केळीचा आधार असतो. परंतु केळी पिकाला सुद्धा शासनाकडून जसा भाव मिळाला पाहिजे तसा योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी लावलेला तो खर्च काढणे कठीण आहे. शासन लक्ष देईल का अशी विचारणा केली जात आहे. खरीप हंगामाचा विचार करता मूग, उडीद फार कमी झाले. कपाशी आणि सोयाबीन पिकांची सध्या मशागत सुरू असून हे पीक पूर्ण तयार होण्यासाठी बराच वेळ आहे. शेतकऱ्यांना अशा वेळी केळी पिकाचा आधार असतो. परंतु केळीला मिळणारा भाव खूप कमी आहे. या पिकाला शासनाने चांगला हमी भाव दिला तर नक्की शेतकऱ्यांच्या पदरास 4 पैसे पडू शकतात. तसेच कपाशी, सोयाबीन पिके हाती येईपर्यंत शेतकऱ्यांचे भागू शकते. शासनाने त्वरित केळी पिकाला चांगला भाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.
एका कंत्राटदाराला महावितरणच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागांतर्गत सुमारे 20 लाख रुपयांच्या 9 कामांचे कार्यादेश देण्यात आले। या कामांची बिले मंजूर करून देयके मिळवून देण्यासाठी कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी एकूण रकमेच्या 20% म्हणजे 4 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली आहे। या संदर्भात तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला। शुक्रवारी सायंकाळी चव्हाण यांना 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले। कारवाईनंतर चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असून पुसद शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्या निवासस्थानी घरझडतीही घेतली। ही कारवाई अमरावती एसीबीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ। स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरसेवक ॲडव्होकेट गिरीश गोखले यांच्या पुढाकाराने 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान जठारपेठ चौक आणि न्यू तापडिया नगरात एसटी स्मार्ट कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे। शनिवारी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या युती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। अशा लोकोपयोगी योजनांचा लाभ समाजाला मिळावा म्हणून शिबिर आयोजित केले आहे। 3 दिवसांच्या शिबिरांचा महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन देखील ॲडव्होकेट गिरीश गोखले यांनी केले। गिरीश गोखले मित्रपरिवाराचे भक्कम सहकार्य शिबिराला मिळत आहे। आज 15 ऑगस्ट निमित्त या भागातल्या महिला भगिनींकरता ज्या प्रकारे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करून त्यांना एक मदतीचा हात दिला, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची माननीय देवेंद्रजी, एकनाथरावजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात जे भारतीय जनता पार्टी आणि युती सरकार काम करत आहे, त्यांच्या योजनांना पुढे नेण्याच्या उद्देशाने स्मार्ट कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये महिलांचा सहभाग आपण पाहिला आहे। येणाऱ्या काळात 3 दिवसपर्यंत हे शिबिर सुरू ठेवण्यात येणार असून आपल्या माध्यमातून सर्व महिलांना विनंती आहे की सर्व महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी याचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा। आज, उद्या आणि परवा जठारपेठ चौक त्याचप्रमाणे न्यू तापडिया नगर अशा दोन्ही ठिकाणी हे कॅम्प होणार आहेत। तर आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण याच्यात सहभाग घेऊन याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। धन्यवाद। माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने लरातो माहेश्वरी भवनात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आला। नगरसेवक सुनील इन्नानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, किरण मुदंडा, नागपूर, रमण हेडा आणि मान्यवरांची उपस्थिती होती। माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने माहेश्वरी भवनात स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहाने साजरा झाला। नगरसेवक सुनील इन्नानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष आणि मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना नगरसेवक सुनील इन्नानी यांनी समाजाने पारंपरिक व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले। काळाची पावले ओळखून वाटचाल करणे हिताचे ठरेल असे ते म्हणाले। इन्नानी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त जसनागरा पब्लिक स्कूल येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी परिपूर्ण अशा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी प्रदर्शनी आकर्षण केंद्र ठरली। कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती संजय मेहर प्रमुख अतिथी होते, तर शाळेचे मार्गदर्शक सिमरनजीत सिंग नागरा आणि मुख्याध्यापिका सौ अमृता कौर नागरा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास पालकांची लक्षणीय उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध मार्च पास्टने झाली। त्यानंतर जसनागरा पब्लिक स्कूलच्या हॉर्स रायडर्सनी दिमाखदार सलामी देत उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्केटिंगच्या विविध आकर्षक कवायतींनी कार्यक्रमात विशेष रंग भरला। विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट शिस्तीचे, आत्मविश्वासाचे आणि प्रशिक्षणाचे दर्शन यावेळी उपस्थितांना घडले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुमधुर गायनाने पालक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले। प्री प्रायमरी मधील विद्यार्थ्यांनी इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणाऱ्या विविध वेशभूषा साकारत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले।
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारताची विविधतेतून एकता या संकल्पनेवर आधारित विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी विशेष प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा, बोलीभाषा, संस्कृती, परंपरा तसेच खाद्य संस्कृतीचे अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. या प्रदर्शनीला पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. अध्यक्षीय भाषणात माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांनी जसनाग्रा पब्लिक स्कूलच्या शिस्तीचे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, एवढी शिस्तप्रिय शाळा आणि कलागुणांनी संपन्न असलेले विद्यार्थी मी पहिल्यांदाच पाहत आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, त्यांचे सादरीकरण आणि शाळेने जपलेली शिस्त ही निश्चितच कौतुकास्पद आहे. मुख्याध्यापिका सौ अमृता कौर नागरा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या मेहनतीचे आणि सादरीकरणाचे विशेष अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांसमोर शाळेचे भविष्यातील व्हिजन मांडत शिक्षकांसोबत क्रीडा, कला, तंत्रज्ञान, संस्कार आणि नेतृत्व गुणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा शाळेचा संकल्प व्यक्त केला. शाळेचे मार्गदर्शक सिमरनजीत सिंग नागरा यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन देशभक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत, समूह नृत्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने कार्यक्रमाला रंगत आली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना एकता, शिस्त, राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचा संदेश दिला. आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि राष्ट्रगीताच्या सुरेल स्वरात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी संचालक दिलीप राजजी गोयनका, सुनैनाजी गोयनका, सुनीलजी अग्रवाल, प्राचार्य कुरेचंद, सीपी उपप्राचार्या श्वेता चोमवाल तसेच शिक्षिका इंदुबाला चौधरी यांची विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. संगीत विभाग आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण राष्ट्रप्रेमाने भारून गेले, तर विद्यार्थ्यांच्या समूह नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनी गार्गी धनगर हिने इंग्रजीत तर आरवी मुरुमकर हिने मराठीत स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले विचार मांडले. प्रियांश वासरानी यांनी हिंदी देशभक्तीपर कवितेचे वाचन केले. यावेळी रेड हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विशेष वाद्य संगीतानेही उपस्थितांची दाद मिळवली. मान्यवरांनी विविध हाऊसच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक बुलेटिन बोर्डची पाहणी केली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना एकता, शिस्त, योग्य मार्गावर चालण्यासह राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्राप्रती असलेली जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नव्या खंडेलवाल आणि निमिष राठी यांनी केले, तर मिनल रुहाटिया हिने आभार प्रदर्शन केले. शिक्षकांच्या विशेष सहकार्याने सोहळा झाला. अकोला नांदेड राज्य महामार्गावर वाशिम शहराकडे येताना लाल माती परिसरातील सर्व्हिस रोडलगत सिमेंटची नाली करण्यात आली आहे. या नालीच्या बाजूला सुमारे 10 फूट खोल शेतीची दरी असून या दरीच्या बाजूला वाहनांना अडवण्याची कोणतेही संरक्षण कठडे किंवा सुरक्षा भिंत नसल्याने हा भाग धोकादायक बनला आहे. सर्व्हिस रोडवरून एखाद्या वाहनाचे नियंत्रण सुटले किंवा वाहन रस्त्याच्या कडेला गेले तर सिमेंटच्या नाली पलीकडे असलेल्या 10 फूट खोल दरीत वाहून कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो. हा रस्ता तयार होऊन अनेक वर्ष झाली आहेत, मात्र रस्त्यालगतची ही धोकादायक परिस्थिती कायम असून अद्याप येथे सुरक्षेची ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना अशा ठिकाणी संरक्षण कठडे असणे आवश्यक आहे. यापूर्वीही महामार्गालगत संरक्षण नसलेल्या ठिकाणी वाहने खोल दरी, विहीर आणि तलावात कोसळून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता संबंधित विभागाने या ठिकाणी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. वाहनधारकांच्या सुरक्षतेसाठी नालीच्या बाजूने मजबूत संरक्षण कठडे किंवा सुरक्षा भिंत उभारावी. तसेच रात्रीच्या वेळी धोका स्पष्ट दिसण्यासाठी रिफ्लेक्टर व धोक्याचे फलक लावावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
संबंधित विभागाने या धोकादायक ठिकाणाची पाहणी करून तातडीने सुरक्षा व्यवस्था करावी अशी अपेक्षा वाहनधारक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. उद्या पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी. राजेश्वर मंदिरासह शहरातील शिवमंदिरात होणार शिव आराधना. दर्यापूरनंतर अकोल्यात काँग्रेसला बसणार धक्का. पंजा सोडून डॉक्टर अभय पाटील धनुष्यबाण घेणार का हाती? केळी पिकाला योग्य भाव द्या, उत्पादकांची मागणी. सध्याच्या भावातून उत्पादन खर्च निघणे कठीण. महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्याला 4 लाखाची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली. पुसद येथील विद्युत भवनातील निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली. नगरसेवक गिरीश गोखले यांच्या पुढाकाराने एसटी स्मार्ट कार्ड शिबिर स्वतंत्रता दिनानिमित्त आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा, फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.